नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गाव, शहर, तालुके, जिल्हे विकसित आहेत, पुढारलेले आहेत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तिथल्या शैक्षणिक, सामाजिक, दळणवळण, वैद्यकीय या सुविधांचा विचार होत असतो. पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या नोबेल हॉस्पिटलविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 2 जानेवारी रोजी माझ्या अचानक डोक्यामध्ये दुखू लागलं होतं. सडनली माझं विजन एकदम मी ब्लाइंड झालो होतो. एकदम व्यवस्थित ती ट्रीटमेंट करण्यात आली कारण मला प्रिव्हियसली काहीच दिसत नव्हतं आणि 5 तारखेला मला परत विजन आली. खेलते खेलते मेरा हाथ लिफ्ट में स्टक हो गया था. स्टक होने के बाद वो 2 पार्ट में डिवाइड हो गया. ये देखो मेरा हाथ. 6 आवर्स के बाद मेरा ऑपरेशन कंप्लीट हो चुका था. अब मैं बहुत अच्छी हेल्दी हूँ. मैं अपने नॉर्मल जो लाइफ में जो नॉर्मल काम होते हैं वो मैं कर पाती हूँ. आणि हे झालं केवळ नोबेल हॉस्पिटलमुळे. मी अभिषेक सरांना थँक्यू म्हणतो, त्यांच्यामुळे माझा हात बरा आहे. 21व्या शतकात पदार्पण करताना समाजकारण, अर्थकारण, राजकारण, औद्योगिकीकरण, विज्ञान, माध्यम आदी क्षेत्रात झपाट्यानं वाढ होत गेली. प्रगतीबरोबर आधुनिकतेचं पर्व खऱ्या अर्थानं इथूनच सुरू झालं होतं. सर्वच क्षेत्रातील बदल हा काळाच्याही 2 पावलं पुढे टाकण्याच्या प्रयत्नात होता. वैद्यकीय क्षेत्र सुद्धा याला कुठेही मागे नव्हतं. नवनवीन शोध, अत्याधुनिक उपकरणं, सहज सुलभ सेवेनं वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या सेवा एकाच छताखाली मिळण्याच्या उद्देशानं 7 जुलै 2007 ला डॉक्टर माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नोबल हॉस्पिटलची स्थापना केली. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असताना आपल्या मागे एखादा गॉडफादर असावा असं आपल्याला वाटत असतं. अगदी तसंच डॉक्टर माने यांच्या बाबतीत घडलं. पुण्यातल्या मगरपट्टा सिटीचे जनक मगर यांनी हॉस्पिटल निर्मितीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याचं मान्य केलं. त्यांच्याही डोक्यात भव्य हॉस्पिटलच्या निर्मितीचं स्वप्न तरळत होतंच. मगरांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगानं हॉस्पिटल निर्मितीचा विचार त्यांनी पक्का केला होता. 97 मध्ये माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. डॉक्टरांचा फोन आला की त्यांना हार्ट अटॅक डेव्हलप होतोय. मी त्यांना घेऊन रुबी हॉलवर ॲम्ब्युलन्समध्ये येतो. मी तिथे जाऊन थांबल्यानंतर अर्ध्या तासानंतर ॲम्ब्युलन्स आली कारण रस्त्यामध्ये काम चालू असताना ट्रॅफिक होतं. त्यावेळेस ती जी अँक्झायटी होती वाट पाहायची, मी आपल्या वडिलांसाठी आपण इतक्या वेळ वाट पाहतोय, ज्या अँक्शियसनेसनी वाट पाहतोय. डॉक्टरही ॲम्ब्युलन्सबरोबर त्यांच्याबरोबर आले, माने सरही त्यांच्याबरोबर आले आणि त्यावेळेस बाहेर बसताना आमचं म्हणलं नाही आपल्याला आता हे लवकर करायचं. आता कुठं असावं ते हॉस्पिटल, तर त्यावेळेस डॉक्टर मानेंशी संपर्क आला आणि डॉक्टर मानेंशी संपर्क आल्यानंतर हे हॉस्पिटल कुठं असावं, आतमध्ये असावं का बाहेर असावं. पण नंतर मग असं एक आलं की हॉस्पिटल प्रत्येकाला आपल्या जवळ असावं लागतं पण त्याच्या घराजवळ नको असतं. म्हणून मग आम्ही ही जागा फायनलाइज केली की जी जागा टाउनशिपच्या आतमध्ये पण नाही आहे, मगरपट्टा सिटीच्या आतमध्ये नाही आहे पण मगरपट्टा सिटी लागून आहे आणि सातारा आपलं नगर रोडवरनं, सोलापूर रोडवरनं किंवा हडपसरच्या लोकांना ही सुविधा डायरेक्ट ॲक्सेप्टेबल होईल किंवा अप्रोचेबल होईल. म्हणून ते लोकेशन आम्ही फायनल केलं. किती बेडचं असावं, किती नाही असावं, छोटं असावं का, 40 बेड्स. कारण त्यावेळेस 96-97 मध्ये मगरपट्टा सिटी अस्तित्वात नव्हती. आम्हाला असं वाटत होतं की 100-200 बेड तरी असावेत आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह म्हणलं. जर आपण मोठं केलं नाही तर आपल्याला या सगळ्या सुविधा देणं अवघड होईल. म्हणून ठरवलं की 200 बेड्सच आपण हॉस्पिटल बांधायचं. मगर यांनी डॉक्टर माने यांच्या टीमला हॉस्पिटल निर्मितीचा शब्द दिल्यानंतर कामाला वेग आला. जे करायचं ते मोठं आणि चांगलं करायचं, ज्यायोगे रुग्णांना चांगली सेवा देता येईल. याच विचारातून पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर परिसरात 1,80,000 स्क्वेअर फूट एवढ्या भव्य जागेत नोबल हॉस्पिटलची सुसज्ज इमारत उभी राहिली. पुणे शहर, जिल्हा, आसपासची गावं एवढंच कशाला, अगदी शेजारच्या शहरातील रुग्ण सुद्धा चांगल्या रुग्णसेवेसाठी नोबल हॉस्पिटलमध्ये येऊ लागले. हे हॉस्पिटल 3 जिल्ह्यातील रुग्णसेवेसाठी सोयीचं आहे. याशिवाय नोबल हॉस्पिटल शेजारीच मगरपट्टा सिटी, अमेनोरा सिटी यासारखी मोठी टाउनशिप असल्यानं त्यांना सुद्धा नोबल हॉस्पिटल सेवा पुरवू लागलं. अगदी आरोग्याच्या किरकोळ कारणासाठी सुद्धा या भागातील लोकांना पुणे शहरात जावं लागायचं. या भागातून पुणे सिटीमध्ये जाताना बरेचसे रुग्ण हे रस्त्यात दगावायचे आणि मग मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही सतीश मगर साहेबांना भेटलो. क्षणाचा विलंब न लावता त्याने होकार दिला आणि होकारच दिला नाही तर आम्हाला हॉस्पिटलसाठी लँड अवेलेबल करून दिली आणि नुसती लँडच नाही तर कॉस्ट टू कॉस्ट
या तत्वावरती हॉस्पिटलचे बांधकाम करून दिले आणि 2007 साली या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर थांबून चालत नाही, सतत बदल आणावा लागतो, स्टॅग्नंट होऊन चालत नाही. अशा वेळेस क्वालिटी आणि पेशंट सेफ्टी ही खूप महत्त्वाची असते. पहिल्या 3 वर्षातच पुण्यातल्या पूर्व भागातलं पहिलं NABH हॉस्पिटल, त्याचप्रमाणे सी ग्रीन OT हॉस्पिटल हे मान्यताप्राप्त असलेलं हॉस्पिटल या भागात सुरू झालं. त्यामुळे 2015 साली आम्ही नोबल अनेक्स हे 80 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सध्या पुण्यातलं सर्वात मोठं डायलिसिस सेंटर आणि कॅन्सर विंग आम्ही ती सुरू केलेली आहे. नोबल हॉस्पिटलमध्ये अनेक अत्याधुनिक साधने आणि तंत्रज्ञान आणलेले आहे. हे सगळं आणण्यामध्ये माझे सहकारी संचालक आणि डॉक्टर मित्र यांचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. 2009मध्ये स्वाईन फ्लूची साथ आली. त्यावेळेस आमचे सर्व डॉक्टर्स यांनी बऱ्याच सेवा करून बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत. आणि आता ही कोविडची आलेली महामारी, कोविडच्या महामारीमध्ये सगळ्याच काय महत्त्वाचं असेल तर सर्वच लोक याच्यामध्ये घाबरलेले होते. प्रत्येकाला मरणाची आणि जीवनाची भीती होती. त्या काळामध्ये लोकांमध्ये, सर्व डॉक्टरांमध्ये, सगळ्या स्टाफमध्ये मोटिवेशन करणं गरजेचं होतं आणि मोटिवेशन करत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास तयार करणं सुद्धा गरजेचं होतं. मी एक प्रकारची टीम स्थापन केली, एक OPDची टीम स्थापन केली, ICUची टीम स्थापन केली, इंडोर पेशंटच्या ट्रीटमेंटची टीम स्थापन केली आणि त्या टीम स्थापन करून मग आम्ही कामाला सुरुवात केली. या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आमचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका, हाऊसकीपिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी यांनी खूप महत्त्वाचे काम निभावलेले आहे. सायरनचा आवाज करत रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दारात उभी राहते आणि तातडीची गरज असणाऱ्या रुग्णाला हॉस्पिटलचे कर्मचारी तात्काळ OPD मध्ये घेऊन येतात. रुग्णाच्या आजाराची शहानिशा करून आवश्यक त्या विभागात त्यांच्यावर उपचार करण्याचं काम इथला OPD विभाग करतो. हा OPD विभाग 24 तास कार्यरत असतो. 24 तास इथे तज्ञ डॉक्टरांचा स्टाफ सज्ज असतो. खरं तर OPDतलं वातावरण खूप टेन्स असेल असा आपला समज असतो आणि काही प्रमाणात ते खरं सुद्धा आहे. पण नोबल हॉस्पिटलमधल्या OPD मध्ये नजर टाकली की पहिल्यांदा आपल्या दृष्टीस पडते ती तिथली स्वच्छता आणि तत्परता. डॉक्टर माने आणि त्यांच्या टीमनं हॉस्पिटलची उभारणी करतानाच एक गोष्ट अगदी पक्की केली होती आणि ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सेवा मिळाल्या पाहिजेत. त्यानुसार नोबल हॉस्पिटलमधला प्रत्येक विभाग हा अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. नोबल हॉस्पिटलमध्ये एकूण 10 अत्याधुनिक, स्वच्छतापूर्ण आणि जंतुविरहित अशी ऑपरेशन थिएटर्स आहेत. गुडघ्याची, मणक्याची तसंच प्लास्टिक सर्जरी याबरोबर अतिशय किचकट अशी हृदयाची, मेंदूची ऑपरेशन्स इथे दररोज पार पडतात. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम किडनीद्वारे होत असतं. मधुमेह, रक्तदाब, जंतुसंसर्ग आदींमुळे किडनीचे आजार उद्भवतात आणि रक्तामध्ये दोष निर्माण होतो. त्यामुळे दूषित झालेल्या रक्ताला फिल्टर करून शुद्ध करण्यासाठी इथला डायलिसिस विभाग सज्ज आहे. इथे अत्यंत दक्षतापूर्वक पेशंटची काळजी घेतली जाते. किडनी फेल्युअरच्या पेशंटसाठी किंवा किडनीच्या ट्रीटमेंटसाठी सर्वात मोठं पुण्यातलं डायलिसिस सेंटर आहे आणि डायलिसिस सेंटरमध्ये अद्ययावत टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट आहेत आणि तिथं डॉक्टर अविनाश इग्निशियस डायलिसिसचे डायरेक्टर त्या सेंटरचे ते काम पाहतात आणि अतिशय उत्कृष्टपणे ते चाललेलं आहे. तिथं डायलिसिस कोणत्याही क्षणी ते फुल्लच असतं, इतका लोड आहे. त्या सर्वात मोठं सेंटर असून सुद्धा त्याच्यावरती खूप मोठा लोड आहे. न्यूरोसर्जिकल युनिटमध्ये अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम आणि अत्याधुनिक ब्रेन लॅब आहेत, जिच्या साहाय्यानं मेंदूची शस्त्रक्रिया कमीत कमी त्रासात यशस्वी करता येते. न्यूरो नेव्हिगेशनमुळे सर्जन्सना छोट्या सुलभ मार्गानं ब्रेन ट्यूमर आणि रक्ताच्या गाठी कमी करून सुरक्षितरित्या ऑपरेशन करता येतात. कॅथ लॅबमध्ये न्यूरो इंटरव्हेन्शनल टेक्नॉलॉजी आणि स्ट्रोक युनिट
गेल्या वर्षी 2020मध्ये चालू केलं. त्याचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. स्ट्रोकची ॲम्ब्युलन्स वेगळी आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3D टेक्नॉलॉजीची सॉफ्टवेअर त्या कॅथलॅब मशीनमध्ये आहे. त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे ते काम चालतं. आणि डॉक्टर लोंढे पाटील आमच्याकडे जे आहेत ते न्यूरो इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट आहेत आणि ते काम करतात. आणि त्याचा रिस्पॉन्स आणि त्याचा फायदा बऱ्याचशा लोकांनी पेरीमधल्या लोकांनी घेतलेला आहे. जेणेकरून जे लोकांना माहिती नव्हतं की पक्षघात झाला की असं करता येतं आणि त्यातनं बरेचसे लोक रिकवर होऊन गेलेले आहेत. महाब्रँडच्या या भागामध्ये वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा कार्यक्रम महाब्रँड्स. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोणत्याही हॉस्पिटलची यशस्वीता ही तिथे उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांवर उपलब्ध असते. इमर्जन्सी केसेसमध्ये जर सुविधा उपलब्ध नसतील तर रुग्ण दगावतात आणि हॉस्पिटल्सना जनक्षोभाला सामोरं जावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत डॉक्टर मानेंनी अत्यंत आधुनिक सुविधा नोबेलमध्ये आणल्या. मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हृदय. हृदयाशी संबंधित सर्व आजारांचं या ठिकाणी निराकरण करण्यात येतं. एन्जिओग्राफीच्या द्वारे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांचं निदान करून ते अँजिओप्लास्टीच्या द्वारे दूर करण्यात येतात. ओपन हार्ट सर्जरीनंतर पेशंटला आरामदायीरित्या इथल्या पोस्ट ऑपरेटिव्ह कार्डियाक सेंटरमध्ये ठेवण्यात येतं. आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभाग. जेव्हा रुग्णाच्या जीवन मरणाची स्थिती निर्माण होते त्यावेळेला त्याची सर्वात अचूक आणि तात्काळ काळजी घेण्यासाठी नोबल हॉस्पिटलचा आयसीयू विभाग सज्ज आहे. इथे येणाऱ्या रुग्णाची अतिशय काळजीपूर्वक आणि उत्तमरित्या सेवा केली जाते. अतिदक्षता विभाग हा 60 बेड क्षमतेचा फॅसिलिटी आहे. टर्शरी केअर सेंटर म्हणून आम्ही गेले 13 ते 14 वर्ष या भागात सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. हडपसर आणि आसपासच्या गावांमधल्या लोकांची पहिली प्रेफरन्स म्हणून प्रेफरन्शियल सेंटर इंटेन्सिव्ह केअर सेंटर म्हणून आमचं विभाग कार्यरत आहे. जसं की तुम्ही बघू शकता ह्या अतिदक्षता विभागात हॉस्पिटलमधले सगळ्यात जास्त आजारी किंवा जास्त प्रमाणात सिरियस असलेले रोगी यांची ट्रीटमेंट या विभागात होत असते. अशा प्रकारच्या रुग्णांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी जे काही गरजेच्या गोष्टी असतात जसं काही व्हेंटिलेटर्स झालेत किंवा डायलिसिस झालं किंवा पेसमेकर्स, एक्मो, व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स या सगळ्या गोष्टींची स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्याशी निगडीत अशी हे सगळे इक्विपमेंट्स आमच्या या विभागात आहेत. नोबल हॉस्पिटलचा सांधेबदल विभाग आपल्या परफेक्ट कार्यामुळे परिचित आहे. या विभागात कोरिब्रल नेव्हिगेशन सिस्टीम ही पुण्यातली पहिली सिस्टीम आहे जिच्या मदतीनं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अथवा सांधेबदल शस्त्रक्रिया आरामदायी पद्धतीनं पूर्ण करण्यात येते. जन्मजात अथवा अपघातातून आलेल्या व्यंगाला पूर्ववत बनवण्यासाठी फूट आणि अँकर विभाग इथे कार्यरत आहे. ऑपरेशन झाल्यानंतर पूर्ण रिहॅबिलिटेशन होईपर्यंत हा विभाग काम करतो. शौर्य और ऐश्वर्या हमारे पास दोनों आए थे. उनके दोनों हाथ निकल गए थे. तो वो हाथ निकलने के बाद वो हमारे पास विदिन 2 घंटे आ गए थे और उनका हाथ काफ़ी बुरी तरह से ज़ख्मी था और उनका हाथ मसल्स उनके जो भी ब्लड वेसल्स वगैरह सब कुछ कट थे. तो हम लोगों ने उनको इमीडिएटली हमने सर्जरी के लिए लिया और उनका हमने बोनी फिक्सेशन किया. उनके सारे जो भी आर्टरीज़ है, वेन्स है, नर्व्स है, सब कुछ हमने माइक्रोस्कोप के अंडर सब कुछ हमने उसको जॉइन किया और उसके बाद दोनों के हाथ सर्वाइव हो गए हैं और वो अभी ये हाथ को अपने नॉर्मल डे टू डे एक्टिविटीज़ के लिए भी यूज़ कर सकते हैं. स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, नवजात अर्भक अतिदक्षता आणि बालरोग विभाग, अतिसंवेदनशील अशा या विभागाचं नोबल हॉस्पिटलमध्ये महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. गरोदर महिला, नवजात शिशु यांच्या सगळ्या आजारांवर इथे उपचार केले जातात. नोबेल हॉस्पिटलला आपल्या इथे 20 बेडेड स्टेट ऑफ आर्ट लेवल 3 न्यूनेटल ICU आहे जिथे आपण जन्मापासून 28 दिवसापर्यंतच्या बाळांची ट्रीटमेंट करतो. NICUमध्ये ॲडमिशन होणाऱ्या बाळ म्हणजे ज्या बाळांना जन्मतः बर्थ डिफेक्ट्स आहेत
जे बाळ जन्म झाल्यानंतर रडले नाहीत किंवा कमी वजनाचे आहेत किंवा वेळेच्या आधी प्रीमॅच्युअर जन्माला आलेले आहेत, अशा बाळांची ट्रीटमेंट आपण NICUमध्ये करतो. हाय एंड फॅसिलिटीजमध्ये आपल्याकडे हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर, बेडसाईड एक्सरे, बेडसाईड इकोकार्डिओग्राफी, बेडसाईड न्यूरोसोनोग्राफी आहे. नोबेल हॉस्पिटलमध्ये जन्मलेली बरोबरच या एरियामधली आउटबॉर्न बेबीज पण आपण NICUमध्ये ॲडमिट करतो आणि त्यांना ॲडमिट करण्यासाठी स्पेशल न्यूनेटल ॲम्ब्युलन्स आणि रिट्रायवल टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. स्मॉलेस्ट बाळ आपण 550 ग्रामचं बेबी इथे ट्रीट करून वेल डिस्चार्ज केलेला आहे. नोबल हॉस्पिटल अनेक्समध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. कॅन्सरग्रस्तांसाठी स्पेशल विभागाची इथे स्थापना करण्यात आली आहे. भाजलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग असलेलं पुण्यातलं हे पहिलंच हॉस्पिटल आहे. कॅन्सरवरच्या उपचारांसाठी इथे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. नोबल हॉस्पिटलमध्ये एक्सरे, सिटी स्कॅन, कलर डॉपलर, MRI, अल्ट्रासोनोग्राफी आदी सुविधा आहेत. ब्लड बँक आणि ॲम्ब्युलन्स सुविधा या सगळ्या सुविधा रुग्णांसाठी उपकारक ठरतायत. हॉस्पिटल चालू झालं त्यावेळेला आर्थिक चणचण होती. त्या हिशोबाने आम्ही सुरुवातीला काही कमी उपकरणामध्ये सुरुवात केली. तरी पण मला त्यावेळेला सरांनी सांगितलं होतं, माने सरांनी, की असं काहीतरी घ्या की जे पुण्यामध्ये कोणाकडेच नाही, की मेंदूची ऑपरेशन करण्यासाठी, साधारणतः मेंदूच्या गाठीचं ऑपरेशन करण्यासाठी जे एक अत्याधुनिक उपकरण लागतं, त्याला कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे, नॅव्हिगेशन सिस्टीम आहे, ती सिस्टीम घेण्यासाठी सरांनी मला परवानगी दिली. आणि त्यावेळेला 2007मध्ये हॉस्पिटल चालू करतानाच ब्रेन लॅबची नॅव्हिगेशन सिस्टीम आम्ही घेतली. आणि दरम्यानच्या काळामध्येच सुरुवातीला सगळे थिएटर चालू केले नाहीत. आम्ही 4 थिएटरनं सुरुवात केली. 4 थिएटरनं सुरुवात करत असताना हे पाहिलं की प्रत्येक थिएटरला अत्याधुनिक कशी उपकरणं घेता येतील. तर साधारणतः आज मितीला 12 ऑपरेशन थिएटरमध्ये कोणत्याही इंटरनॅशनल स्टँडर्डचं ऑपरेशन थिएटर जर पाहिलं तिथं काय काय सुविधा लागतात, त्या हिशोबाने प्रत्येक डिपार्टमेंटला लागणारे इक्विपमेंट जे आहेत, मग ते भूल देण्यासाठी असू दे, ऑपरेशन करण्यासाठी असू दे, दुर्बिणीतून ऑपरेशन करण्यासाठी असू दे किंवा लॅप्रोस्कोपीमधून ऑपरेशन करण्यासाठी असू दे, ही सगळी इक्विपमेंट्स, ही नवीन जनरेशनची इक्विपमेंट सगळी घेतलेली आहेत. ती नुसतंच एक सेट नाही, आज मी 3 सेट प्रत्येक ऑपरेशनला लागणारे देऊ शकलो, त्यात मी धन्यवाद. 2 जानेवारी रोजी माझ्या अचानक डोक्यामध्ये दुखू लागलं होतं. सडनली माझं विजन एकदम, मी ब्लाइंड झालो होतो. एकदम व्यवस्थित ती ट्रीटमेंट करण्यात आली, कारण मला प्रिव्हियसली काहीच दिसत नव्हतं. आणि 5 तारखेला मला परत विजन आली. नोबेल हॉस्पिटल आणि तिकडचं सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अदर सपोर्ट स्टाफ यांचा मी पूर्णपणे आभारी आहे. माझा मुलगा शौर्य उंदरे, त्याचा हात थोडासा खेळता की नाही एक कुटी मशीनमध्ये कट झाला. कट झाल्यानंतर ना आम्ही खूप घाबरून गेल्यानंतर ना आम्ही लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथं आल्यानंतर ना आम्हाला जो तर नर्स, सिस्टर्स यांनी प्रथम आम्हाला सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल फास्टमध्ये. तर आम्ही कुठलीही प्रोसेस न करता त्यांनी आम्हाला 15 मिनिटात सगळं OT वगैरे अवेलेबल करून दिल्यानंतर ना डॉक्टर अभिषेक घोष पण लगेच अवेलेबल झाले. तिथं अवेलेबल झाल्यानंतर ना प्रोसेस पण खूप फास्ट झाली. त्याच्यामुळे आज माझ्या मुलाचा हात, शौर्याचा, हा एकदम ओके आहे आणि तो आता युजेबल करू शकतो. म्हणजे पूर्ण कट झालेला हात आहे, आज तो जॉईंट झाला, त्याच्यात मी समाधानी आहे. आणि हे झालं केवळ नोबेल हॉस्पिटलमुळे. मी अभिषेक सरांना थँक्यू म्हणतो, त्यांच्यामुळे माझा हात बरा है. खेलते खेलते मेरा हाथ लिफ्ट में स्टक हो गया था. स्टक होने के बाद वो 2 पार्ट में डिवाइड हो गया. ये देखो मेरा हाथ. 6 आवर्स के बाद मेरा ऑपरेशन कंप्लीट हो चुका था. उसके बाद जब मुझे होश आया तो मैंने देखा कि मेरा हाथ जैसे था वैसे अटैच हो गया, पूरा प्रॉपरली था. तो मैं बहुत काम हो गई, रिलैक्स हो गई. उसके बाद जब मैं डॉक्टर घोष से मिली तो उन्होंने मुझे सब बता दिया कि ऐसे ऐसे अटैच हो गया है और आगे वो ठीक हो जाएगा और मैं नॉर्मल काम कर पाऊँगी. उसके बाद मैं बहुत उनकी थैंकफुल हूँ. अब मैं बहुत अच्छी हेल्दी हूँ. मैं अपने नॉर्मल जो लाइफ में जो नॉर्मल काम होते हैं वो मैं कर पाती हूँ. इस बात के लिए मैं हॉस्पिटल और नर्सेस, सिस्टर और जो भी सपोर्टिंग स्टाफ, टीना मैम, खान डॉक्टर, उनके लिए बहुत थैंकफुल हूँ. मुझे उन्होंने बहुत सपोर्ट किया है और हेल्प भी किया है. थैंक यू. समाज ऋण जोपासण्याच्या भावनेतून नोबल हॉस्पिटलच्या द्वारे अनेक उपक्रम राबवण्यात येतात
आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांसाठी वैद्यकीय कॅम्प किंवा विविध सामाजिक संस्था आणि संघटनांना वैद्यकीय हात देण्याचं मोठं काम इथे केलं जातं. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, विविध सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांसाठी इथे एकछत्री वैद्यकीय विभाग उघडण्यात आलाय. कोरोनाच्या काळात नोबलनं काळाची गरज लक्षात घेऊन तत्परता दाखवली. रुग्णांसाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. अनेक कोरोनाग्रस्तांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात सर्वात आधी भीती पसरते. त्यासाठी समाजाला योग्य माहिती पुरवणं आणि नागरिकांना धीर देणं गरजेचं असतं. जुलाई में पीक वेव 1 कोविड का आया और पूरा एक वेव ऐसा था कि कंटिन्यूस पेशेंट्स आते जाते थे, तो वो हॉस्पिटल कम पड़ने लगा और हमें हमारी मेन बिल्डिंग को कोविड के लिए इस्तेमाल करना पड़ा. उस समय सिचुएशन ये थी कि 350 से 400 पेशेंट तक हमारे पास थे और सिर्फ मेडिसिन डिपार्टमेंट और आईसीयू इसको मैनेज सक्सेसफुली करने में शायद अधूरा था. नोबलचे डॉक्टर माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट ओळखून कालाय तस्मै नमः म्हणत पावलं उचलली. त्यामुळे पुण्यातल्या स्थानिकांना तर मदत झालीच, शिवाय बाहेरून आलेल्या रुग्णांना देखील त्याचा फायदा झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत नोबलनं केलेलं कार्य कौतुकास्पदच म्हणावं लागेल. पूरे हॉस्पिटल के डॉक्टर्स, सीनियर कंसल्टेंट्स, एडमिनिस्ट्रेटिव लेवल सब इस वेव में काम करने के लिए आए और इस फर्स्ट वेव को हमने बहुत सक्सेसफुली मैनेज किया. धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रदूषणाच्या विळख्यात, हरवलेली मनःशांती, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि वेळा यामुळे अल्पावधीतच अनेक जण छोट्या मोठ्या आजारांचे बळी ठरू लागलेत. या विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टर माने आणि सहकाऱ्यांनी हाती घेतलेला हा समाजसेवेचा वसा खरोखरच अभिमानास्पद आणि नोबल असाच आहे. नोबेल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर माने यांनी पुणेकरांना अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं एक हक्काचं रुग्णालय दिलं. त्यासाठी त्यांना संघर्ष सुद्धा करावा लागला. मात्र आलेल्या प्रत्येक अडचणींवर त्यांनी मार्ग शोधला आणि ध्येयापर्यंत ते पोहोचले. त्यांच्या या अथक परिश्रमांना मानाचा सलाम. इथे वेळ होते थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.